श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. नमस्कार. धुळे जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्ह्याच्या 459 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी. धुळे मॅरेथॉन सीझन 3 ला अभूतपूर्व प्रतिसाद. राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू आणि कलाकारांसह 31,000 स्पर्धकांचा सहभाग आणि विभागीय क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत नाशिक जिल्ह्याला विजेतेपद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव. राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 2025-2026 या 278 कोटी 8 लाख रुपयांचा, तसेच अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 32 कोटी रुपये आणि आदिवासी योजनेअंतर्गत 148 कोटी 56 लक्ष अशा एकूण 458 कोटी 56 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीतून वन विभागाने जिल्ह्यातील 5ही विधानसभा क्षेत्रात ऑक्सिजन पार्क, वन क्षेत्र तसेच वन्यजीव वाढविण्यासाठी जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी तसेच सुलवाडा, जामफळ, लळिंग येथे इको टुरिझम बनवावेत, पर्यटन स्थळे विकसित करावेत, तसेच मत्स्य विभागाने जिल्ह्यातील स्थानिक माशांची प्रजाती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या बैठकीत दिले. आराखडा तयार करताना एकूण निधीच्या 24% म्हणजेच एकूण 66 कोटी 73 लक्ष 92 हजार रुपयांचा निधी विविध योजनांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. धुळे जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे मॅरेथॉन स्पर्धेचा 3रा सीझन 2 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात पार पडला. फिट धुळे, हिट धुळे तसेच ग्रीन धुळे, क्लीन धुळे या घोषवाक्यासह ही स्पर्धा शहरात 3ऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती. शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू, कलाकारांसह 31,000 स्पर्धकांनी सहभाग घेतला. पोलीस कवायत मैदानावर धुळे मॅरेथॉनचे उद्घाटन झेंडी दाखवून राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थितांना स्वच्छतेची तसेच पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. यावेळी केंद्र सरकारने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक चैत्राम पवार यांच्या जल, जंगल, जमीन आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मॅरेथॉनचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन, फॅमिली रन विभागात आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पहाटे 5 वाजेपासून नागरिकांनी पोलीस कवायत मैदान येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पहाटे झुंबा डान्स, पारंपरिक वाद्यासह नृत्य सादर करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेत 31,000पेक्षा अधिक स्पर्धकांसह विविध सामाजिक संस्था, युवक, युवती, महिला, गृहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबीय मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. राज्य शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार धुळे शहरातील डॉक्टर भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 35 नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका दिवसात इतक्या शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरे महाविद्यालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. नाशिक विभागीय महसूल, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा यंदा धुळ्यात घेण्यात आल्या. या स्पर्धांचा समारोप नुकताच अत्यंत उत्साहात झाला. त्यात नाशिक जिल्ह्यात 769 गुण मिळून प्रथम सर्वसाधारण चॅम्पियनशिप, अहिल्यानगर जिल्ह्यात 422 गुण मिळून द्वितीय सर्वसाधारण चॅम्पियनशिप, तर जळगाव जिल्ह्यात 270 गुण मिळून तृतीय सर्वसाधारण चॅम्पियनशिप मिळाली. धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना 45 वर्षावरील पुरुष वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत द्वितीय, तर टेबल टेनिस एकेरी स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमधील सांघिक वृत्ती वाढण्याबरोबरच येणारा ताणतणाव कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी पापळकर यांनी समारोपावेळी व्यक्त केलं. हे होते धुळे जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.